इकडे पुण्याच्या एकतानगर परिसरामधील परिस्थिती पूर्वपदावर येते। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळे एकतानगरमधील परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येते। खडकवासला धरणातून काल पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे एकतानगरमधील घरं ही पाण्याखाली गेलेली होती। गुडघाभर पाणी या ठिकाणी होतं। काल 100 पेक्षा जास्त लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं होतं। परिसरात महापालिकेकडून साफसफाईचं काम आता सुरू झालंय। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। योगेश, पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे मी आता ज्या ठिकाणी आहे त्या एकता नगरीमध्ये काल पाणी शिरलं होतं। या सगळ्या घरांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं होतं। या परिसरातल्या दुकानांमध्ये देखील काल जवळपास गुडघाभर पाणी पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर पालिका प्रशासनाकडून या ठिकाणी या इथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं। मात्र आज परिस्थिती आता पूर्वपदावरती आल्याचे पाहायला मिळते। या परिसरात जे पाणी होतं ते आता ओसरलेलं आहे आणि महानगरपालिका प्रशासनाकडून अशा पद्धतीने पंप लावून या परिसरातलं पाणी काढण्यात आलेलं आहे आणि आता या परिसरामध्ये महापालिकेकडून साफसफाईचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो या पाण्यासोबत जे काही कचरा वाहून आला होता, या घरांमध्ये जो कचरा साचला होता तो आता बाहेर काढण्याचं काम महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेलं आहे। दरवर्षी ज्यावेळी खडकवासला धरणातून जवळपास 40,000पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर या परिसरात पाणी येत असतं। विठ्ठलवाडी, निंबजवाडी, एकतानगर या परिसरात पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। यावेळी देखील आपण पाहू शकतो या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलं होतं। अनेक वाहनं ही पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं होतं। काल महापौर मंजुषा नागपुरे यांनी देखील या परिसराची पाहणी केली आणि त्यानंतर इथल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। मात्र सातत्याने दरवर्षी या इथल्या नागरिकांचा हा प्रश्न उपस्थित राहतो, म्हणून प्रशासनाने देखील कायमस्वरूपी या परिसरातला तोडगा काढावा अशी मागणी देखील इथल्या नागरिकांची आहे। कारण लाखोंचं नुकसान इथल्या नागरिकांचं झालेलं आहे। अनेकांचे संसार पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे आता परिस्थिती ही पूर्वपदावरती आल्यामुळे नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळालेला आहे। मात्र प्रशासनाचे कर्मचारी, अधिकारी अजून या ठिकाणी ठाण मांडून आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। कारण आता खडकवासला धरणाचं जे काही पाण्याचा विसर्ग हा जवळपास 35,000पेक्षाही कमी आता करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे इथली परिस्थिती आता पूर्वपदावरती आलेली आहे। मात्र तरी देखील प्रशासनाकडून इथल्या नागरिकांना आणि मुठा नदी काठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कारण पुन्हा एकदा घाटमाथ्यावर जर पाऊस वाढला तर पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्याची शक्यता आहे। त्यामुळे सुरक्षित स्थळी नागरिकांनी जावं अशा पद्धतीचं आवाहन हे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ही दोन दृश्य आपण पाहताय। काल ज्या वेळेला या ठिकाणी गुडघाभर पाणी होतं त्यावेळेला कशा पद्धतीने लोकांची तारांबळ उडालेली होती। आता या ठिकाणी पाण्याचा निचरा झालेला आहे आणि पालिकेचे कर्मचारी या ठिकाणी साफसफाईसाठी पोहोचलेले आहेत। कालची परिस्थिती ज्यावेळेला 20 दिवसाच्या बाळाचं रेस्क्यू करण्यात आलेलं होतं तीही दृश्य आपण पाहताय आणि आता ज्यावेळेला स्वच्छता जी आहे ती या परिसरामध्ये सध्या केली जाते, कारण पाण्याचा निचरा हा झालेला आहे आणि पावसानं थोडीशी उसंत घेतल्यामुळे पाण्याचा निचरा झालाय आणि या ठिकाणी आता साफसफाई केली जाते।